शेतकरी पीक विमा बाबतची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। सकाळी जेव्हा डीबीटीचा बटन दाबला जाणार आहे तेव्हा विमा कंपन्यांकडून निधी वितरण सुरू होईल। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। मंत्रालयाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार कृषी विभागाने पीक विमा वितरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे। उद्या काही निवडक जिल्ह्यांमध्ये ही रक्कम वितरित केली जाणार आहे। हे पैसे शेतकऱ्यांना देत असताना सरकारने विमा कंपन्यांकडे 2 महत्त्वाच्या निकषांनुसार पात्रता यादी ठरवण्याचे आदेश दिले आहेत। शेतकरी बांधवांनो, पीक विमा वितरणामागे 2 महत्त्वाचे निकष ठरवले असल्यामुळे 40% पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। सर्वात महत्त्वाचा म्हणजे सरकारी पोर्टलवरून तुमची पात्रता ठरवण्याची यादी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे उद्या सकाळी तुमच्या बँकेचे मेसेजेस तुम्हाला यायला सुरुवात होईल। जर तुम्ही पात्र ठरला असाल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही विमा कंपन्यांकडून सोडली जाईल। कृषी खात्यामध्ये देखील आता महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे, कारण हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की आता अरबी समुद्रामध्ये एक विचित्र हालचाल घडत आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये परत मान्सूनचे वारे बदलले जातील। मान्सूनची दिशा बदलल्यामुळे अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना फटका बसणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम यावेळी देण्याचा निर्णय सरकारचा योग्य ठरेल। उद्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। शेतकरी बांधवांनो, विशेष अनुदान देखील तुम्हाला दिलं जाणार आहे। जर तुमच्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही नमो शेतकरी योजना किंवा किसान योजनेचे लाभार्थी असाल तर शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक ऐका। आताच तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हप्ता जमा होणार असल्याची बातमी तुम्ही ऐकत आहात। परंतु इथून पुढे सरकारी योजनांमध्ये पात्रता ठरवताना सरकारने आधार कार्ड सोबतच तुमचं बँक खातं सक्रिय असल्याचं अनिवार्य केलंय। त्यामध्ये फार्मर आयडी कार्डला देखील प्राधान्य देण्यात आलंय। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी विशेष बातमी आहे की पीक विमा वितरण होत आहे। त्यामुळे 2019 पासून 2023 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता अशा सर्व शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे। सरकारने यासाठी 10 जिल्ह्यांची निवड केली आहे। त्यामुळे या 10 जिल्ह्यांना सर्वात आधी प्राधान्य दिलं जाईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे। सरकार किती हेक्टर जमीन आणि किती नुकसान यानुसार देखील यादी बनवत आहे। परंतु जे शेतकरी खरंच गरजू आहेत आणि अल्पभूधारक आहेत अशा शेतकऱ्यांना याचा जास्त फायदा होईल। महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा फटका सर्वात जास्त बसलेला आहे। त्यामुळे इथे सर्वात जास्त निधी वितरित करण्यात येणार आहे। उद्या सकाळी जेव्हा डीबीटीचा बटन दाबला जाणार आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल। स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली आहे की महाराष्ट्रातील शेतकरी हा संपूर्ण भारताचा कणा आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यामध्ये सर्वात आधी प्राधान्य देण्यात आलं आहे। निधी हा केंद्र सरकारकडून वितरित होत आहे, परंतु राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची पात्रता यादी ठरवण्यात आली होती आणि ही यादी आता विमा कंपन्यांकडे पाठवण्यात आली आहे। जर तुम्ही पीक विम्याची वाट पाहत असाल आणि तुम्ही महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्ही 2 निकषांमध्ये पात्र ठरणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण मंत्रालयातून जी फाईल पुढे पाठवण्यात आली आहे त्या फाईलमध्ये शेतकऱ्यांची नावं आहेत आणि त्यांच्या नावापुढे ग्रीन सिग्नल लावण्यात आला आहे। पीक विम्याची ही रक्कम आता सोयाबीन आणि कापूस पिकासाठी वेगळी आहे, तसेच फळ बागायतदारांसाठी वेगळी आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ती रक्कम वाढवण्यात देखील आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहात त्यानुसार तुमच्या जिल्ह्यांमध्ये उद्या किती पीक विमा जमा होणार आहे आणि तुमच्या शेतातील पिकांनुसार किती रकमेचा लाभ वितरित केला जाईल याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 10 जिल्ह्यांमध्ये उद्या वितरण केलं जाणार आहे। त्यामुळे जिल्ह्यांची नावं देखील पाहूया। जिल्ह्यांमधील कृषी कार्यालयामध्ये आता डिजिटल पद्धतीने ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्याचं काम करण्यात आलं आहे। यामध्ये निवडक समिती मार्फत पीक विम्याची रक्कम घोषित करण्यात आली आहे। मंत्रालयाकडून आलेल्या अधिकृत माहितीनुसार उद्या पीक विमा वितरण विशेष नियोजनानुसार 10 जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे। यामध्ये कृषी विभागाचे 2 महत्त्वाचे निकष लावण्यात आले आहेत। पहिला निकष म्हणजे पिकांचे नुकसान आणि दुसरा निकष म्हणजे हवामान खात्याच्या मागील 6 महिन्याचा पावसाचा डेटा तपासला जाईल। त्यानुसार महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे। त्या 10 जिल्ह्यांचं विभाजन देखील हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। जिथे निसर्गाचा लहरीपणा सर्वाधिक होता तिथे प्रामुख्याने वितरण केलं जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिकाच्या नुकसानानुसार तसेच पिकांच्या प्रक्रियेनुसार शेतकऱ्यांना उद्या पैशाचा लाभ मिळेल। यामध्ये
यामध्ये सोयाबीन, कापूस, मका या पिकांसाठी यंदा विशेष तरतूद केली गेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन लावले होते त्यांना नुकसानीच्या टक्केवारीनुसार प्रति हेक्टरी रक्कम दिली जाणार आहे. तसेच बागायती पिकांच्या तुलनेत कोरडवाहू पिकांसाठी वेगळी रक्कम सरकारने निश्चित केली आहे. हे पैसे महाराष्ट्रातील खासगी आणि सरकारी दोन्ही बँकांमध्ये पाठवले गेले आहेत आणि त्या बँकांवर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा अवलंब करत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आदेश सोपवण्यात आले आहेत. उद्या हेच वितरण होत असताना 10 जिल्ह्यांची निवड केली आहे आणि या 10 जिल्ह्यांचं विभाजन करताना सरकारने एक झोनल प्लॅनिंग तयार केलं आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. उद्या ही रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, ही रक्कम तुमच्या कुटुंबाचा आर्थिक आधार ठरेल. कारण पीक विम्याची वाट महाराष्ट्रातील शेतकरी कित्येक दिवस पाहत होता. अखेर त्या निर्णयाला मंजुरी मिळाली असल्यामुळे निधी वितरण सुरू झालंय.